सर, एक प्रश्न विचारायचा होता. एका मिनिटात 60 सेकंड का असतात, 50 किंवा 100 सेकंड का नसतात? दीदीने आपल्याला प्रश्न विचारला की एका मिनिटामध्ये 60 सेकंद का असतात, 50 किंवा 100 सेकंद का नसतात? आणि आपण हे पाहतो एका घंट्यात 60 मिनिटं असतात आणि एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? आता कसा आहे, विषय कसा आहे की बघा, मानव कसा आहे, असा बुद्धिमान प्राणी आहे आणि बुद्धिमान प्राणी म्हटलं तर ते काही ना काही जुगाड काढतेच, बरोबर? जुगाडू आहे माणूस. मग आता जर समजा आपण 100चा विचार केला असता, आपण म्हटलं असतं बाबा एका मिनिटात 100 सेकंद आहे, तर 100ला 1 न 2 न 3 न 2 न 4 न 5 न 10 20 25 50 आणि 100 या संख्येनं भाग गेला असता, की म्हणजे किती संख्येनं भाग गेला असता? 9 संख्येनं भाग गेला असता. आणि 50 जे आहे, 50 जर घेतलं असतं तर या 50ला फक्त 7 संख्येनं भाग गेला असता. परंतु 60 जी संख्या आहे, 60 बघा, एका मिनिटात किती सेकंद असतात? 60. आणि एका तासात किती मिनिटं असतात? 60. या 60ला ना 12 न म्हणजे किती? 12 संख्येनं भाग जातो. मग जास्तीत जास्त संख्येनं भाग गेला पाहिजे, म्हणजे ती संख्या जास्तीत जास्त संख्येमुळे काय झाली पाहिजे? तुटली पाहिजे. अशी जास्तीत जास्त संख्येने तुटणारी जी संख्या आहे ती कोणती आहे? 60. म्हणून एका मिनिटामध्ये किंवा एका तासामध्ये, म्हणजे एका मिनिटामध्ये 60 सेकंद आणि एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. हेच याचं योग्य रिझन आहे. आता विचारणारे वेगवेगळे कमेंट्सच्या माध्यमातून त्यांचे तर्क लावू शकतात. प्रत्येकाला प्रत्येकाचं तर्क लावण्याचा अधिकार आहे. माहिती कशी वाटली? तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर या माहितीला शेअर करा, कमेंट्स करा आणि फॉलो करा. थँक्यू.